म्या काय म्हणतो, इकडचे श्रीवर्धनचे सुपाऱ्या मोठं नामांकित आहेत. आपण घेऊया की, म्हणजे लागतील ना लग्नात. नाही म्हणजे तुम्ही म्हणलं तर व्यापाराला निरोप देऊ. घेऊ एक 15-20 मन. अगं मग बोलाव त्यांना. तेच विचारायला आलो होतो. धाराऊ, काल काय सुंदर ओवी गायलीस ग तू. काय बरं होती? लेकीच्या बापाचं शहाणपण गेलं वाया, पोटीचं देऊन पडे सोयर यांच्या पाया. अव मातोश्री, आता ना सारख्या ओव्या गाणी आठवू लागलीत बघा. म्हणजे घाना भरतानाचं, चुडा भरताना, पाठवणीचं गाणं. म्हणजे आता रायगडावर परवडीच असणार. तर ओ, लगीन कसं झालं पाहिजे, ध्यानात राहणारच झालं पाहिजे बघा. तुम्हाला सांगतो, लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा आईची तऱ्हा कशी असते. लेक चालली सासरी, आई बघे खिडकीतुनी, सावळी मैना हरणा गेली ग कळपातुनी. खरंच ग, हरणाले कळपातून जाते. बघा, म्या बोलतच बसलो. चला, एक तर रात्र थोडी आणि सोंग फार. हो ग, हा हा म्हणता लग्नाचा दिवस येईल. येईल का नाही, कधी होतील काम. आपण इथं गांगोलीत, आता रायगडावर जाया पाहिजे. हो ना, आता आपल्याला वेळ दौडून चालणार नाही. हवं तेच तर. आणि आता शंभूराजाने बी भराभर हुकूम सोडलं पाहिजे आणि स्वतः रायगडावर थांबलं पाहिजे. मी सुनबाईसनी सांगितलंय, पहारच बसवा तुम्ही. अगं, पहारे कशाला बसवायला हवे? लग्नाचा निर्णय त्यांचाच आहे, त्यामुळे आघाडी त्यांनाच घ्यावी लागेल आता. आणि तसेही ते कामात वाघ आहेत. अव कामात वाघ आहेत, पर वाघानं तलवार खाली ठेवायला पाहिजे ना व. म्हणजे काम येत होतील. तुम्ही बी सांगा तेच नाही. मी सुपाऱ्यांचं बघतो, आता थांबून चालणार नाही. तुम्ही या. आल्याच वहिनीचा. मामी साहेब, भाजी साहेब, हे बघा आमच्यासाठी किती छान छान दागिने घेतलेत ते. अगं बाई, खरंच खूप सुंदर आहेत हो. ताई साहेब, उशीर झाला का आम्हाला? नाही नाही, या ना. बघून सांगा. त्यात काय सांगायचंय बघून, तुमची खरेदी चांगलीच असते. हे बघा, हे नवरदेवांसाठी. हा पोशाख, हे दागिने, या मोत्यांच्या माळा, हातातील कडे. ताई साहेब, एवढंच? नाही तर, हे झालं आमच्या पसंतीचं. आता नवरदेवाचे वरबाप येतील तेव्हा होईल ती खरेदी वेगळी. आणि हो, हे आमच्या नवरीबाईंसाठी. आमच्यासाठी? हो, तुमच्याचसाठी. ताई साहेब, हे हातातील गोड, या पाटल्या, हे कडे खूप सुंदर आहेत हो. ही नथ घालायची आम्ही. हो तर, नथ घालायची ना. आणि या मासोळ्या. अगं बाई, या मासोळ्या सुद्धा खूप सुंदर आहेत. ही काय? हे कानातील भोकर, बरोबर? आवडली तुम्हाला? छान आहेत, आम्ही घेतली आहेत ती. आणि हे बघा, केसातील आंबाड्यात घालायची सोन्याची मूठ. आणि या बुगड्या. ताई साहेब, खरंच खूप सुंदर आहेत. कितीच खरेदी केली आहे तुम्ही. मग छत्रपतींच्या लेकीला सून म्हणून घरी घेऊन यायचंय. हो तर, सगळं कसं शोभणारं हवं. नवरीसाठी 2 शालू इथे घेतलेत आणि 2 रायगडावर गेल्यावर यांच्या पसंतीनं घेऊ. भवानीबाई, या इकडे. राणू अक्का, हार देता का?
येसू आम्ही बुरहाणपुरी जाणार आहोत आणि औरंगजेबाच्या तंबूत शिरून औरंगजेबालाच ठार करणार आहोत. परंतु आमच्या लेकीच्या लग्नात हाच मुहूर्त मिळाला आपल्याला, ते काही नाही राजे. आम्हास हे मंजूर नाही. मैपती झाली का तयारी? जी जी. चला लगुलग गुढी काढा निघायचंय. ए चला रे चला. नाही म्हणजे मी काय म्हणतो, आता काय म्हणू नका काका, चला आवरा निघूया. तुम्ही जा की, मी कशाला येऊ लागणाला? हे असलं तुमचं अवसान घातीचं बोलणं ऐन वेळेला. हे बघा राजासने राग येईल. या असल्या कार्यात आलेला माणूस ध्यानात राहत नाही, पण न आलेला माणूस ध्यानात बी राहतोय आणि डोसक्यात बी जातोय. म्हणून म्हटलं ते बी खरंच आहे म्हणा, पण तरी बी नको वाटतंय. म्हणजे माझी कामं आहेत ना इकडे. जरा अगोदर कळलं असतं तर इकडचं तिकडे करता आलं असतं. हे बिनीवर समजलं. अहो, समजू द्या की, काहीतरी तरतूद करा कामाची. चला निघूया. अहो पण लयच घाई केली, एकदम निर्णय घेतला तुम्ही. आमचे दादासाहेब ते असंच निर्णय घेतात. पापणी लावता लावत नाही तर इथे निर्णय घेतलेला असतो त्यांनी. आणि कामगिरी तर अगदी आमच्या आबासाहेबांसारखी फते करतात. आमच्या आबासाहेबांनी नाही का शाहिस्तेखानाची बोटं सपासप कापलीत रातोरात. अहो एवढंच काय, ते खोपडे सरदार गेले होते मुजरा करायला, पण हात गडावरच ठेवून आले. तोडला हात आबासाहेबांनी. हा गणोजीराव, तुम्ही ऐका, मी लय तर शेवटच्या दिवशी येईल ना तांदूळ टाकायला. अहो असं काय करताय काका? मागच्या वेळेला येतो येतो म्हणून मागं लागला होता असा, आणि आता आम्ही चला म्हणतोय तर पाय मागं वळताय. वय चला की. अहो आम्ही काय म्हणतोय, तेवढं म्हणताय तर कशाला आग्रह धरताय? त्यांच्याही काही अडचणी असतील ना? असतील नाही, आहेतच. गणोजीराव, तुम्ही या जाऊ. हा ऐका, सुनबाईचं ऐका ऐका. अहो काका, हो काका, काय केलं सा तुम्ही? कशा पायी मोडता घातला? घेऊन गेलो असतो की त्यासनी. हो कशाला नेताय त्यांना? गांगोलीत काय झालं ठाऊक आहे ना? इथे तर लग्न आहे, 1000 घरची 1000 माणसं असणार. हे बघा, वडीलधार माणूस आहे, अशा कार्याला सोबतीला असलेलं बरं. आणि असं बी वावगं काय बोलत नाहीत ते. जरा येळ काळाचं भान नाही एवढंच. ते तुमचं तुम्ही बघा. आणि हे बघा, हे भवानीबाईंना द्या आणि म्हणावं, शृंगारपूरच्या आत्यासाहेबांनी तुमच्याकरता ही पुतळ्याची माळ पाठवली आहे. घालावी म्हणावं गळ्यात, नटावं, साजरं गोजरं दिसावं. देतो. बरं, आम्ही निघतो आता, आणि कान्होजी काकासनी संकट घेऊनच जातोय बरं का. येतो, जपा. येसू, राणीसाहेब, महाराज, काय? राणोका साहेबांचा हळदीचा निरोप आहे. हे बघा, बताशीबाईंना म्हणावं, नवरीच्या अंगाला लावायची हळद मागवणार होतात, त्याची काही घाई करू नका. अगं बाई, चटकन सांगायला पाहिजे. तुम्हीच सांगा. ठीक आहे, येतो आम्ही. राजे माफी असावी, आलोच आम्ही. आवरा लवकर. राणीसाहेब, बैलगाड्या निघाल्यात, जाऊ मी त्यात. जा जी, या. राणीसाहेब, लाडू जिलबीची ताटाची ताटं अजून तशीच आहेत.
ती इथल्या गावांना वाटून टाका. खाऊ द्या लोकांना. राणीसाहेब, अगं बाई, बत्ताशीबाईंना हळदीचा निरोप द्यायचाच विसरलो आम्ही. आणि हो, इतर पक्ष्यांचा पिंजराही घ्या रायगडी. जी राणीसाहेब, पण त्यात 8-10 पक्षीस आहेत. त्यातले अर्धे सोडून द्या आणि निघा लवकर. बैलगाड्या निघाल्यात. राजे, आम्ही यांना मार्गी लावून येतो. आलो. येसू टाळतायत आपल्याला. आपण त्यांना किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ऐकूनच घेत नाहीत त्या. लग्नाचं मुहूर्त अजून किती लांब, पण त्यांनी कोणती हळद, कुठल्या गावातली हळद आणायची ते ठरवलं. शिवाय सोनारांना, कासारांना निरोप पाठवले. पण आमच्यावर मात्र नाराज आहे. आमचा निर्णय त्यांना आवडलेला नाही, म्हणूनच रागावल्यात त्या. औरंगजेबावरच्या हल्ल्यात त्यांचा पाठिंबा हा हवाच. बोललं पाहिजे त्यांच्याशी, पण कसं? धाराऊ? होय, धाराऊकडेच निरोप द्यावा. सगळ्या सामान सुमानांच्या बैलगाड्या गेल्या आहेत ना? जी. मग आता मातोश्री, बत्ताशीबाई, ताई साहेब सगळ्यांना तयार व्हायला सांगा. जी. सुनबाई, धारात्या, तू तयार राहा आणि सगळ्यांना सुद्धा तयार व्हायला सांग. आता मेणे येतीलच म्हणावं. रायगडास निघायचं आहे ना? वय वय, मी सांगतो समध्यासनी रायगडाला जायचे म्हणून, पर तिकडे रायगडाचा मालक तुम्हाला याद करतोय. जावा, मी सांभाळतो इकडचं. अगं पण अहो जावा म्हणलं ना व, उगा मला बोल बसल. जावा तुम्ही, जावा. ठीक आहे. बोला राजू. येसू, आम्हाला क्षमा करा. क्षमा कशाबद्दल? आम्ही तुमच्या सुखाच्या आड येतो आहोत, म्हणून क्षमा करा. आम्ही तुमच्या आनंदात बाधा आणतो आहोत, म्हणून क्षमा करा. मानवावर जाऊ पाहणारा वेल आम्ही मानवावर जाऊ देत नाही, म्हणून क्षमा करा. येसू, आम्ही बुऱ्हाणपुरावर जाणं, औरंगजेबावर हल्ला चढवणं हे सगळं आनंदानं करतो आहोत असं नाही. जरुरी आहे म्हणून करतो आहोत. येसू, अंगावर जर एखादं दुःख झालं तर त्याला लालबुंद लोखंडाचा चरका देतात. त्यासाठी वेळ काळ बघायची नसते, ठणका थांबवणं महत्वाचं असतं. अगदी त्याचप्रमाणे स्वराज्याच्या अंगावर झालेल्या औरंगजेब नावाच्या दुखास आम्ही चरका देऊ पाहत होतो, रयतेचा ठणका थांबवण्यासाठी. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. आणि तुम्हाला काय वाटतं येसू, आम्हाला आमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात मिरवायला आवडणार नाही? एवढ्या लाडाकोडात वाढलेली आमची लाडकी लेक हळदीनं पिवळी होताना बघायला आम्हाला आवडणार नाही? येसू, आम्हालाच काय, कोणत्याही बापाला आवडेल. आम्हाला सुद्धा आमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात करवत काठी धोतर नेसून कोशा पटका बांधून मिरवायला आवडेल. रायगडावरील सनई चौघड्यांच्या मंगलसुरांची सुरावट ऐकायला आवडेल. वेल मानवावर जाताना बघायला आवडेल. आवडायला हवं आणि आवडणारच. पण येसू, या आवडी निवडींपेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं. होय, कर्तव्य महत्वाचंच. आणि अशा परिस्थितीत आमच्या डोळ्यासमोर एक पिळदार देहाचा
राकट चेहऱ्याचा, पाषाणाहून निधड्या छातीचा, पिळदार अक्कडबाज मिशा असलेला सुभेदार उभा राहतो. सुभेदार तानाजीराव मालुसरे. होतं नव्हतं ते काळीज जावळीच्या घनदाट जंगलातल्या कुणा झाडाखाली पुरून स्वराज्यासाठी बेभान झालेला तो काळ पुरुष आठवतो. आम्ही जेमतेम 12-13 सालाचे असू तेव्हा हे असे सुभेदार तानाजीराव मालुसरे गडावर आले होते. आनंदानं खुशीनं आपल्या लाडक्या लेकाच्या रायबाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पान सुपारी घेऊन आले होते. गडावर आले आणि समजलं कोंढाणा घ्यायचा आहे अष्टमीच्या रात्री. जसं समजलं तशी आमंत्रणाची पान सुपारी तानाजीरावांनी बाजूला ठेवली आणि महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले, महाराज आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. शपथ घेतली आणि अष्टमीला कोंढाणा घेतला. बलिदान दिलं, पण सुभेदार माग हटले नाहीत. आपल्या लाडक्या लेकाच्या रायबाच्या लग्नाचं काय होईल याचा साधा विचार सुद्धा केला नाही. कशासाठी? स्वराज्यासाठी. कित्येक सरदार, कित्येक शिलेदार, कित्येक मावळे त्यांच्या मुलाबाळांची लग्न बघायला सुद्धा माग थांबले नाहीत. कशासाठी? स्वराज्यासाठी. आणि अशा परिस्थितीत आम्ही स्वराज्याच्या छत्रपतींनी काय करावं? लेकीच्या लग्नात मिरवण्यासाठी माग थांबावं? म्हणजे आमची तेवढी लेक आणि आमच्या सरदारांच्या, आमच्या शिलेदारांच्या, आमच्या मावळ्यांच्या लेकी बाळी त्या लेकी नाही? म्हणजे त्यांनी आपल्या मुलाबाळांची लग्न, शुभ कार्य बाजूला ठेवून हातात तलवार घेऊन हर हर महादेव म्हणायचं, आणि स्वराज्याच्या छत्रपतींनी मात्र हातातली तलवार बाजूला ठेवून हातात तांदळाच्या अक्षता घेऊन शुभमंगल सावधान म्हणायचं? तेही स्वराज्याच्या सीमेवर भूताखेतांचा, आग्या वेताळांचा जुलूस निघत असताना. सांगा सांगा येसू, आम्ही काय करावं? आपण कुलमुख्त्यार आहात. आज तुमचा आदेश. राजे, तुम्हाला काय वाटलं? गड आला पण सिंह गेला हे आम्हास ठाऊक नाही? तोफेचे 3 आवाज होईपर्यंत जीव आणि खिंड रोखून धरणारे आम्हास ठाऊक नाहीत? भवानीबाई जशी लेक म्हणून आम्हास ठाऊक आहे, तशीच आम्हाला आबासाहेबांच्या तलवारीतून प्रकट होणारी आई भवानी सुद्धा ठाऊक आहे राजे. राजे, लग्नाच्या पहिल्या रात्री तारुण्य सुलभ गोष्टी न करणारा आणि रांगोळीच्या रंगांनी हिंदुस्तानची रांगोळी काढणारा, भगवा काढणारा नवरा जेव्हा आम्ही पाहिला होता ना, तेव्हाच आम्ही आमच्या भविष्यातल्या संसाराची कल्पना केली होती. येसू, आऊसाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या संस्कारांनी आम्ही आमची वैयक्तिक सुख कधीच विसरून गेलो होतो. राजे, आता तुम्ही जे कराल तेच. तुमच्या प्रत्येक निर्णयात आम्ही सोबत आहोत. होय राजे, आपण छत्रपती आहात. कुलमुख्त्यारांना आदेश द्यावा. एक बाप म्हणून लेकीच्या आईकडे आर्जव करू नये. येसू, आपण आता कसाला लागायला लागलो आहोत एवढं नक्की.